नमस्कार मंडळी. तर हे बघा, आमच्या विटे बनवण्याची जागा पूर्ण झाली होती. त्या दादांना विटे बनवण्यासाठी जागाच नव्हती. संपूर्ण विट्यांनी भरली जागा आमची. तशीच जागा आमची थोडीशी आहे आणि वरून आजूबाजूला सुकलेले विटे रचून घेतले होते आम्ही. त्यासाठी आम्हाला आधी तर सगळं काम बाजूला ठेवून विटे रचायला घ्यायचे होते. अभिचे पप्पा फ्रेश होण्यासाठी आले होते, तर त्यांना पण मी थोडं काम आवरून द्या म्हटलं. त्यांना थोडं टाईम अडवलं मी आणि नंतर जावा म्हणून. आणि आम्ही पटपट विटे रचायला घेतले. तसे तर प्रत्येक कामामध्ये आमची मुलं आमच्यासोबत असतात. त्यांना कोणासोबत ठेवणार नाही का. त्यांना पण सोबत घेऊन काम करावं लागतं आम्हाला. आणि पटपट आम्ही आधी तर विटे रचून घेतले. तसं तर स्वयंपाक बनवायचं सगळं काम बाकी होतं, पण दादांना जागा पाहिजे होती म्हणून आधी ते करून दिलं. नंतर बराच टाईम झाला होता, 11:45 वाजले होते. नंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला. आधी तर उडीदाची डाळ बनवून घेतली मस्त अशी, आणि नंतर भाकऱ्या बनवून घेतल्या. पण मस्त गरम गरम जेवण केलं आम्ही सगळ्यांनी. लेट झालं होतं, पण गरमागरम जेवण करायला भेटलं. त्याचा एक चांगला फायदा झाला आम्हाला. आणि नंतर सगळं आवरलं मी, मुलांचं वगैरे आवरलं आणि घरातली सगळी कामं आवरलं, पण भांडी बाकी होती माझी. नंतर जेवण केलं आम्ही सगळ्यांनी आणि भांडी आवरायला घेतली. तसं आमच्याकडे आज लाईट डिम होती, तर पाण्याची टंचाई खूप कमी होती. पाण्याची टंचाई झाली होती आमची, आणि म्हणून मी सगळी भांडी अशी ठेवली होती. तर ती जेवणानंतर घासायला घेतली. पटपट भांडी घासून घेतली. तसं तर टाईम खूप झाला होता, 2-3 वाजले असेल. आणि पटपट भांडी घासून घेतली. नंतर माझा दादू बघा मस्त कार्टून बघत बघत ॲपल खात होता. त्याला चिरून दिलेलं ॲपल आवडत नाही, अख्खं ॲपल त्याला आवडतं, म्हणून मी पूर्ण दिलं होतं त्याला. आणि उंदरासारखा कुतरू खात होता. आणि नंतर मस्त चहाची तयारी केली आणि नंतर मस्त अशा कोरा चहा बनवला मी. तसं तर आजकाल आम्ही कोरा चहा पित आहोत. मस्त आता आवडायला लागला आम्हाला. आणि सगळ्यांनी मस्त चहा एन्जॉय केला. आणि आजचा दिवस असा गेला आमचा मस्त आणि मजेत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.